तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी. तर आज आपण आलो मळंबऱ्याला. इथे एक 3 मजली काम चालू आपली. इथं वॉल कटिंग करायला चालू आपली. ही खाल्ला मजला कंप्लीट झालेला सगळा. आता वरच्या मजल्याची कटिंग चालू आहे आपली. काल आपण एक बेडरूम, एक किचन आणि MC बॉक्स बसवलेला आहे. आता राहिले म्हणलं तर एक हॉल राहिलेला आहे, पार्किंग आणि पोर्च एरिया राहिलेला आहे. ते आज आपल्याला कटिंग करायचं आहे. इथला प्लॅन इंजिनियरने दिलेला आहे, त्या हिशोबाने आपलं काम चालू आहे इथं. तर इंजिनियरचा प्लॅन कसा असतं आहे आणि ऑल कटिंग कशी केलेली आहे आपण ते सगळं सांगतो तुम्हाला. इथं आपल्याला ड्रॉइंग दिलेलं आहे, ड्रॉइंगच्या हिशोबाने काम करायचं आपल्याला इथलं. तर हे इथली दुसऱ्या मजल्याची ड्रॉइंग दिलेलं आहे. तर हे आहे असं आपल्याला काम करायचं सगळं. हे आहे एवढा सगळा हॉल आहे. दुसऱ्या मजल्यावर स्लॅब आहे डायरेक्ट त्याचा. तिसऱ्या ही पार्किंग एरिया आहे. इथं पोर्च आहे. ही एक बेडरूम आहे, ही मास्टर बेडरूम आहे, ही बाथरूम आहे, ती पॅसेज, ही मोठं किचन आहे आणि ही गॅलरी एवढी. तर हे आपलं एक 3000 स्क्वेअर फूटचं काम आहे. इथलं आपलं काम चालू आता. तुम्हाला दाखवतो वॉल कटिंग कशी केलेलं पहिले आणि आता आज पण कटिंग करायचं आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. तरी खाली सगळं त्यांनी ही गोडाऊन केलेलं मोठं लट पार्किंग एरिया आणि गोडाऊन होतं त्यांचं इथं. ही खाल्ल्यामधली आपली सगळी फोडाफोडी झालेली आहे. ही एक रूम आहे इकडं आणि ही इथला मोठा पॅसेज आहे एवढा सगळा. तर त्या साईडला एक बोर्ड आहे, इथून बाहेर मीटर लावायचं आहे, त्यासाठी सोडलेलं पॉईंट आपण. आणि इथं ह्या पॅसेजचा सगळा बोर्ड इथं काढलेला आहे आपण. ह्या रूममधल्या एक रूममध्ये बोर्ड काढलेला आहे. ह्याची कटिंग आपण 3 महिने झालं करून. आता दुसऱ्या मधले जी वॉल कटिंग करायला चालू आहे आपली. तर हे खाली काय नाही, त्यांचं नुसतं पार्किंग आणि गोडाऊन एरिया आहे, त्यामुळे इथे काय जास्त काढलं नाही लाईटीच पॉईंट ती. आता वरच्या मधल्याची कटिंगला आहे सगळं पॉईंट बिंट आहे. तरी एवढं सगळं खाली पार्किंग एरिया आहे, गोडाऊन पण आहे यांचं. आता वरच्या मधल्या दाखवतो तुम्हाला, वर जायला लागलं आता. तरी पोर्च आहे सगळा इथला. ही हॉल इथं डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावर स्लॅब आहे त्या लेवलला. ह्या साईडला एक पार्किंग आहे इकडं. रूम एक पार्किंगची आहे. इथे किचन आहे आतमध्ये. किचनमधली सगळी कटिंग झालेली आहे आपली. आता तिकडे एक मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूममध्ये आल्याला इथे एक मेन बोर्ड टाकलेला 18 मॉडेलचा आपण. इथे सेंटरला TV साठी एक बोर्ड टाकला 12 मॉडेलचा आणि इथे एक बाथरूमसाठी बोर्ड टाकला 8 मॉडेलचा. बाथरूममध्ये इथे एक 6 पॉईंट आहे, एक गिझरचा आणि एक बल्बचा पॉईंट आहे. इथे POP असल्यामुळे आपण पाईप सोडली नव्हती, त्यामुळे डायरेक्ट बेंड उभा केली ती वरी. सेम तसं आहे सगळीकडे. आणि बेडच्या हिशोबाने सेंटरला बेड पडणार आहे, त्यासाठी इथे एक 8 मॉडेल टाकलेला आहे, तिथे एक 8 मॉडेल टाकला आहे. सेंटरला बेड पडतं आहे असा. आणि इथला पॉईंट वरी उचलून ठेवलेला आपण POP वायरिंग करायला इथे. आणि ते समोर एक इचीचा पॉईंट आहे, त्याचा पण ड्रॉपवर उभा केलेला आपण. इथे एक उभा केलेला आहे आणि इथे वरी उभा केलेला आहे. इथून सगळ्या वायर येते त्या पॉईंटचे ती, आणि त्या साईडने TV केबल्स काढायला येते, त्यासाठी 2 पाईप उभा केले आपण. आणि इथे एक ड्रेसिंग टेबलसाठी पॉईंट काढून सोडलेला आपण. फर्निचर केल्यावर त्यात बोर्ड ॲडजस्ट करायला येते खालीवरी. इथे एक बोर्ड काढला आहे तेवढ्यासाठी. आणि ह्याचं कनेक्शन खालून फोडून घेतलं आपण, ते 8 मॉडेल लावलं आहे, माल टाकून बोजून टाकलेलं आहे इथे. आणि इकडे एक पॅसेज आहे. या पॅसेजमध्ये MC बॉक्स लावला आपण 18 मॉडेलचा. आणि त्या साईडला एक बेल लावायला पॉईंट काढलेला आहे आणि वरी POPचा ड्रॉप सोडलेला आहे. आणि तेवढा सगळ्याचा बोर्ड इथल्या पॅसेजमधला ते 12 मॉडेल टाकलेला आपण. आणि इथं 2 बाथरूम आहे ती, ह्या बाथरूमचा बोर्ड इथं काढलेला आपण. आणि ह्या बाथरूममध्ये एक दसचं पॉईंट आणि एक लाईटीचा पॉईंट काढून सोडलेला आहे. POP वायरिंग करायची होती, त्यामुळे बेंड नसते वरी सोडलेली आहे ती. सेम तसं जायचं. इथे एक लाईट पॉईंट आहे, तिथं गिझरचा बोर्ड आहे आतमध्ये, आणि इथे एक एक्झॉस्टचा पॉईंट आहे.
ह्याची सगळी वायरिंग आपल्याला POPत करायची आहे, त्यामुळे आपण सगळी बेंडवरी सोडलेली आहे ती. फक्त या बोर्डाला आता कनेक्शन नाही, त्यासाठी इथून कटिंग करून घ्यायचं आहे. इकडं होल मारायचं. MC बॉक्समधून पाईप आपण ड्रॉप केला डायरेक्ट इथं आतमध्ये येऊन जुळवायचं याला. हे आता मास्टर बेडरूमची इथली एक बेडरूम आहे रेग्युलर. इथली कटिंग करायची आहेत आपल्याला. सांगतो मला कटिंग करताना काय काय करायचं ते. तर मेन बोर्ड आहे इथे काढायचं आपल्याला आणि इथून कटिंग करून तिथे एक बेडसाठी पॉईंट सोडायचा आहे, बोर्ड काढायचा आहे. इथे एक ECचा बोर्ड काढायचा आहे आणि ह्या साईडला एक ड्रेसिंगचा इथे एक बोर्ड टाकायचा आहे. एवढं बोर्ड आहे ह्या बेडरूममध्ये. POPला पॉईंट सोडायचं, तिथून वर एक ड्रॉप सोडायचा आहे, इथून ह्या बोर्डातून वरी आणि इथून एक वरी सोडावं लागतो. तर आता आपली वॉल कटिंग चालू केलेली आहे आतमध्ये, की बेडरूमपासून चालू केलेलं आहे आपण. तर आता वॉलची जर चालू आहे तुम्हाला दाखवतो कसं चालतं आहे बघा तुम्ही. तर आपली कटिंग चालू होती. तर आता लाईट गेली आपली, त्यामुळे थांबलो आपण. कटिंग काय काय केली दाखवतो तुम्हाला. बोर्डाची हाईट पण सांगतो किती घेतलेलं आहे, कुठल्या बोर्डाची. ही जी मेन बोर्ड आहे, एंट्री केल्या गेल्या रूममध्ये ही जी मेन बोर्ड आहे त्याची हाईट आपण 4.5 फूट घेतलेलं आहे. 4 फूट 6 इंच जेवणीपासून वरी इथं बरोबर 4 फूट 6 इंचाच्या वरी बोर्ड टाकलेलं इथं 18 मॉडेलचा. आणि इथून कटिंग करून घेतलेलं इथं बेडबशी. तर या बेडपासून म्हणलं तरी इथून इकडे एक 9 इंच खालून 2 फुटावर बेडचं बोर्ड टाकलेलं आपण इथं. तर इथं एक 8 मॉडेल लावायचं आहे, इथं 18 मॉडेल लावायचं आहे. इथं एक 8 मॉडेल ड्रेसिंग टेबल ठेवल्यावर इथं एक सॉकेटचा पॉईंट आणि ड्रेसिंग टेबलच्या लाईटीच पॉईंट ह्या बोर्डात घ्यायचं आहे आपल्याला. त्या बोर्डाची कटिंग ह्याची वर नेऊन सोडायची आहे तिथं. इथं एक बोर्ड काढायचा 8 मॉडेलचा. इथं एक ECचा लावलेला आपण समोर 2 मॉडेलचा. सेंटरला EC बसते बरोबर, त्याच्या साईडला बोर्ड काढला आपण 2 मॉडेलचा. तर ही रूमची आपली सगळी कटिंग झाली आणि इथला एक ड्रॉप घ्यायचा होता आपल्याला ड्रेसिंगच्या इथला. इथल्या बोर्डाला ड्रॉप घेताना विषय काय झाला, वर इथं कट करायला गेल्यावर असं बार लागलं होतं, त्यामुळे इथला इश्यू सोडून दिला वरला. पन्ना कट करून घेतलेला आपण इथं. नावा मिस्त्री बदलून घ्यायला लागले सगळं, एकदम लेवलमध्ये करून टाकले. जसं फोल्डर जाऊन आपण काम केलेलं होतं लेवलला डायरेक्ट नावा मिस्त्री. तर आपलं सगळं इथलं आता काम फायनल झालेलं आहे. ते हॉल आहे इथला फक्त बोर्डाची कटिंग ठेवलेलं आहे, कारण इथं दुसऱ्या मधल्या कटिंग आणायच्या खाली, त्यामुळे पॉईंट ठेवलेला इथला एक बोर्ड काढावा. इथं स्वतःची काढलेला 12 मॉडेलचा. तो 2 फॅनचा पॉईंट आहे, इथे एक फॅनचा पॉईंट आहे, इथे आहे. तसं त्या साईडला इथे एक फॅन पॉईंट काढावा आहे. तिथे एक ऑल फॅन आहे तो. इथं TV स्केचसाठी बोर्ड काढलेला आहे. इथं पण वरी POP आहे, त्यासाठी एक ड्रॉप सोडलेला आहे इथे. त्यातमध्ये तर आपलं सगळं काम फायनल झालेलं आहे. त्या रूमचं दाखवायचं राहिलेलं एवढं दाखवतो तेवढं. तरी इथं आरसा बसतोय, त्या आरशासाठी ड्रेसिंग टेबलसाठी पॉईंट काढलेला आहे. वर एक लाईटीच पॉईंट येतं फर्निचरमध्ये. आणि याचं पण कन्शन तसंच घेतलं आपण खालनं त्या बोर्डापर्यंत. तिथून तिकडं बेड पडतं आहे, त्यासाठी पॉईंट आहे ते. इथे एक समोर ECचा बोर्ड. आणि इथे एक प्रॉब्लेम आला होता, खिडकीला तिथं टाकायला येत नाही, तेव्हा आपण तिथं डबी टाकलेले आहे. त्या डबीतनं बाहेर खोल मारून स्विमच्यावरी बेड उभा केलेला आहे, त्यातनं पण खोल मारायचं. रूममधल्या वाईट सगळ्या वाढायला येते त्या हिशोबाने केलेलं आपण सगळं. इथं पोर्चमध्ये एंटरला आलेलं इथे एक 2 मॉडेल बोर्ड टाकलेला बेलसाठी. इथून वरी POPचा ड्रॉप उभा केला. पोर्चच्या लाईट इथे वाटायला येतात पुन्हा पोर्चमध्ये POP केल्यावर
मी इथून आतमध्ये एंट्री मारलेलं आहे हॉलच्या मेन बोर्डाला. इकडं पार्किंगसाठी सोडलेलं आपण. ही पार्किंग आहे, इथं पण POP करायची आहे. त्यात सोडलं आहे आपण. आणि ही जी पाईप आहे मीटरचा पाईप आहे. डायरेक्ट इथून खाल्ल्या मजल्याला मीटर लावायचं ग्राउंड फ्लोअरला ह्याच्या खाली. इथं मीटर पाईप म्हणून सोडलेला आहे. आणि इथे एक मेन बोर्ड आहे पार्किंगचा 18 मॉडेलचा. आणि इथं वरी सगळीकडे POP करायची आहे. त्या डबीतून पुन्हा POPची वायर जाते ते हा तिकडे खाली गेलेलं आहे. आजचं काम आपलं सगळं इथलं फायनल झालेलं आहे.